स्वामी समर्थांच्या उपायाने सर्व कामे मार्गी लागतील. करा हे उपाय. स्वामी भक्तांनो, प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी या येतच असतात. त्या अडचणीमधून बाहेर पडण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग देखील शोधत असतो, पण हवा तसा मार्ग आपल्याला सापडत नाही. आपण खूप प्रयत्न करून देखील त्याच्यामधून आपण बाहेर पडत नसतो. तेव्हा स्वामी समर्थांचे आपल्याला काही उपाय करायचे आहेत. हे जर उपाय तुम्ही केले तर तुमच्या सर्व समस्या कायमच्या निघून जाणार आहेत. तर स्वामी भक्तांनो, ते कोणते उपाय आहेत? चला तर मग आता आपण जाणून घेऊया. शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे किंवा सिरामिकच्या वस्तू घरामध्ये ठेवू नये. त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. घरामध्ये विनाकारण कटकट होत असेल तर हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडायचे आहे. तरी फरक पडत नसेल तर 5 सुहासिनींना मानापानाचे दूध द्यायचे आहे. ज्या झाडामधून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावायची नाहीत. घरातून बाहेर निघताना रिकाम्या खिशाने जाऊ नये. असे म्हटले जाते की मुलांना आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून आंघोळ घातली तर नजर लागत नाही. पती पत्नीत वाद होत असेल तर बेडरूममध्ये एका काचेच्या बाउलमध्ये खडा मीठ ठेवायचे आहे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते. फरशी पुसताना पाण्यात थोडे मीठ टाकून पुसायचे आहे. चिमूटभर हळद गोमूत्र टाकून फरशी पुसल्याने घरात नकारात्मकता प्रवेश करत नाही. तंत्रशास्त्रात मिठाचा खूप प्रभावी असा उपाय सांगितला आहे. एका काचेच्या कपामध्ये थोडे मीठ घालून त्यात 4 ते 5 लवंगा ठेवल्याने लक्ष्मीची कृपा देखील राहते. देवाला नेहमी ताजी फुले अर्पण करायची आहेत. यामुळे देव प्रसन्न होतात. आपल्याला देवांचा आशीर्वाद मिळतो. पूजेचा दुहेरी फायदा होतो. देवाला सुकलेली किंवा शिळी कृत्रिम फुले अर्पण करायची नाहीत. फुले नेहमी देवाच्या मूर्तीला उलटी अर्पण करायची आहेत. फूल अर्पण करताना नेहमी अंगठा अनामिका मधल्या बोटांचा वापर करायचा आहे. करंगळीचा वापर करू नये. देवाला अर्पण करायला उमललेले फूल कोणतेही चालते, परंतु चंपा फुलाच्या कळीशिवाय इतर कोणत्याही कळी देवाला अर्पण करू नये. कुमुदिनी आणि कमळाची ही 2च फुले 11 दिवस ताजी मानली जातात. त्यामुळे ही फुले देवांना अर्पण करू शकता. स्वतःचं घर होण्यासाठी काही उपाय करायचे आहेत. कोणत्याही जवळच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन किंवा मठामध्ये जाऊन नवरा आणि बायकोने एक नारळ ठेवायचे आहे आणि नारळ ठेवून प्रार्थना करावी की घर होण्यासाठी आमचे प्रयत्न सफल होऊ दे. कुठलेही अडथळे येऊ देऊ नका आणि घरी निघून यावे. आणि ही गोष्ट कोणाला सांगू नये. प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र पारायण करायचं आहे. संकल्पयुक्त घर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आर्थिक त्रास होत असेल तर तुम्ही शुक्रवारी तूप दान करा. तुमचा त्रास खूपच कमी होईल. जर अपघाताची भीती वाटत असेल तर शुक्रवारी तांब्याच्या भांड्यात गूळ ठेवून त्याचे दान करा. तुमची भीती कमी होईल. पण या गोष्टी दान करताना तुम्हाला लक्ष्मीचा एखादा श्लोक किंवा मंत्र म्हणायचा आहे. घरामध्ये खूप मोठ्याने भांडी वाजवायचे नाहीत. त्यामुळे घरात दोष निर्माण होतात. उंबरट्यावर बसून गप्पा मारू नये किंवा पैसा घेऊ नये किंवा देऊ नये. यामुळे घरात लक्ष्मी टिकून राहत नाही. तिन्ही सांजेच्या वेळी दरवाजा लावू नये आणि कचरा काढू नये. घरात लक्ष्मी टिकून राहत नाही. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास चिंता सतावते. पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते. घरातील प्रमुख महिलेने दररोज पहाटे उठून तांबे धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भरभराटी येते. शुक्रवार महालक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे. या दिवशी कोणत्याही कारणास्तव कोणालाही उधार उसनवारीत पैसे देऊ नये. ते परत मिळण्याची शक्यता कमीच असते. तर हे होते श्री स्वामी समर्थांचे उपयुक्त आणि उपयोगाचे उपाय. स्वामी भक्तांनो, हे उपाय तुम्ही अवश्य करून बघायचे आहे. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.